आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सगळ्यांना आवडतं वालकीवाडी या नगरीमध्ये वालकीवाडी या गावामध्ये श्री गुरु समर्थ रामबापू यांचे मोठे झाटे असे मंदिर आहे। त्या मंदिराचे मोठ्याची गुणी हरिभक्तपरायण परकाजी महाराज आपल्यासोबत आहे। अधिक मासानिमित्त त्यांनी या रामबापूच्या मंदिरामध्ये येत्या 23 तारखेला कार्यक्रम ठेवला आहे। त्यांच्या सौजन्याने प्रचंड मोठा असा कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत। त्यांना या ठिकाणी विचारू आणि तो कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आणि तुम्ही भाविक भक्तांना कसे आवाहन करता? श्री गुरु समर्थ रामबापू महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरु संत रुखाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी अधिक मास पुरुषोत्तम मास हा भव्य आणि दिव्य माझा एक संकल्प होता। 3 महिन्यापूर्वी 11,000 धोंड्यांचा संकल्प व्हावा ह्या उद्देशाने माझे आणि रामबापू महाराजांचे भक्तजन जवळपास हिंगोली, परभणी, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात आहेत आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी आज या ठिकाणी वसमत, हिंगोली, कळमनुरी, किनवट, भोकर, हदगाव या ठिकाणाहून सर्व शिष्यमंडळी आले आहेत। सर्व शिष्यांना मी असं आवाहन करतो की रामबापू महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह 23 मे 2026 रोजी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे। त्या दिवसापासून दररोज अन्नदान होणार आहे। दिनांक 29 मे 2026 रोजी भव्य आणि दिव्य धोंडे पुरणपोळी रसपोळीचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला 3-4 जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी येऊन त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी सर्व भाविक भक्तांना नव्हे तर सर्व समाजांना आवाहन करतो। हीच माझी दोष। आणि हा 3 वर्षानंतर येणारा अधिक मास काय येतो, कशासाठी येतो याचं महत्त्व आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहे। पण या अधिक मासामध्ये आपल्या हातून काहीतरी अन्नदान व्हावं आणि त्या अन्नदानाचा प्रारब्ध आपल्याला लाभावा या हेतूने आदरणीय प्रकाशजी महाराज यांनी हे होऊ घातलेला कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी यावा आणि सर्वांनी या अधिक मासाच्या निमित्ताने अन्नदान करावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्वांना इथे श्री गुरु समर्थ रामबापू संस्थान या ठिकाणी अधिक मास या निमित्ताने दिनांक 23 ते दिनांक 30 या तारखेच्या अनुषंगाने अखंड हरिनाम आपल्या मठाधिपती श्री प्रकाश महाराज यांनी आयोजित केलेलं आहे। आयोजित करायचं पूर्वीचं नियोजन म्हणजे असं की मला वाटते अधिक मासामध्ये हा पहिला सप्ताह यावर्षीपासून अधिक मासामध्ये आपल्या वाळक्याच्या वाडीविषयी सप्त्याला सुरुवात झालेली आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की बाबा इथून सतत असं अधिक मासामध्ये चालत राहावं एवढी एक मी रामबापू चरणी प्रार्थना करतो। आणि सर्व भक्तजन आलेले सर्वांना अशी विनंती करतो की बा आपल्या गावातून जास्तीत जास्त कोण्या पद्धतीनं आपल्याला भक्तमंडळी एकत्रित करता येईल या कार्यक्रमाला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा आपल्याला कशी वाढवता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष घालून हा कार्यक्रम आपला समजून सर्वांनी पार पाडायचा आहे एवढंच बोलून मी आपल्या रामबापू चरणी मस्तक होतो आणि माझे दिवस सर्वप्रथम बाहेरून आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी रामबापू संस्थाचे मठाधिपती हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज यांच्या वतीने व वाळकीवाडी नगरी सर्वांच्या वतीने आपल्या सहर्ष स्वागत करतो। कारण आपण वेळातला वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी आभार मानतो। येणारा हा आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। या इथून हा आपल्या प्रकाशजी महाराज यांच्या सौजन्याने अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे। हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर गाजेल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। हा कार्यक्रम प्रत्येक घरी जाईल याची आपण सर्वांनी काळजी घेणे ही सुद्धा काळाची गरज आहे। त्याच हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि येणारा काळ हे रामबापूसाठी अतिशय चांगला होईल आणि आपल्या रामबापूच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं
पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांचं चांगलं होईल एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो. येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा. प्रत्येक घरी जाऊन, प्रत्येक गावात तांड्यात जाऊन, गाडी वस्तीत जाऊन सर्वांनी आव्हान, प्रत्येक भक्तांना, प्रत्येक गावातील मंडळींना, महिला मंडळींना आवाहन करावं की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं. या कार्यक्रमाला अतिशय प्रचंड मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि महाराजांनी मला या ठिकाणी एक गावचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याचं मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.